फक्त आज आपल्याकडे 3 लाख लसी आलेल्या आहेत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी। त्याचं वितरण हे साधारणतः रुग्णसंख्या आणि लोकसंख्येच्या प्रमाणात केलं गेलेलं आहे। 3 लाख लसी फार म्हटलं तर त्रुटकच आहे, कारण काल परवाकडेच आपण 5 लाख डोस एका दिवसात दिलेले आहेत। 5 लाख डोस एका दिवसात। आपली क्षमता ही आपण 10 लाखापर्यंत पण नेऊ शकू। जर का आपल्याला 1.5-2 कोटी किंबहुना त्याहून अधिक डोस जर का मिळत गेले महिन्याचे, तर आपण दिवस रात्र मेहनत करू आणि लवकरात लवकर महाराष्ट्र या संकटातून बाहेर काढू। ही झाली आपली क्षमता, पण मर्यादा ही येणाऱ्या पुरवठ्यावरती अवलंबून आहे। आणि म्हणून मला असं वाटतं, कुठेही गोंधळ गडबड करू नका, घाई करू नका। आपल्याला सर्वांना म्हणजे 18 पासून सर्व या सगळ्यांचं लसीकरण हे सरकार करणार आहे। पुन्हा एकदा सांगतो, कोणाचाही गैरसमज होण्याची आवश्यकता नाही। 18 ते 44 वयोगटातील सुमारे 6 कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी जे 12 कोटी डोस आपल्याला आवश्यक आहेत, ते एक रकमी चेकने खरेदी करण्याची तयारी आपल्या सरकारची आहे। मी आपल्या माध्यमातून आपल्या साक्षीने आपल्याकरता केंद्राला पुन्हा एकदा विनंती करतो आहे की आमची तयारी पूर्ण आहे। कृपा करून आपण यामध्ये लक्ष घालून आम्हाला लवकरात लवकर जास्तीत जास्त लसचा पुरवठा उपलब्ध करून दिलात, लसचा साठा उपलब्ध करून दिलात, तर महाराष्ट्र हे नेहमी चांगल्या बाबतीमध्ये नंबर 1 वर राहिलेलं आहे। लसीकरणामध्ये सुद्धा आज सुद्धा नंबर 1 वर आहे। लवकरात लवकर आम्ही या कोविडच्या संकटावरती मात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास मला आहे। आणि म्हणून बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जे सहकार्य आजपर्यंत आपण मला केलं, ज्या माझ्या शब्दावरती आपण विश्वास ठेवला, मध्ये आपल्याला काही जणांनी भडकवण्याचा प्रयत्न केला, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाहीये, कारण ह्या आपल्या संवादामध्ये मी कधीही कुठेही राजकारण आणणार नाही। राजकारण मी जाहीर सभेमध्ये जरूर करेन। जे कोणी गैरसमज पसरवत असतील त्यांच्यासाठी मी जाहीर सभा जरूर घेईन, पण जाहीर सभा घेण्याची आज वेळ नाहीये। कुठेही सभा समारंभ हे आपल्याला करता कामा नये। जशा जाहीर सभा करता कामा नये, तशीच आणखीन एक गोष्ट की येत्या महिन्यामध्ये लग्न समारंभ त्याचे मुहूर्त खूप आहेत। बघा ना, पंचांग काढून बघा, तुमच्या मनात पण असेल की आता होणार कसं, तर त्याही बाबतीमध्ये आपल्याला नाईलाज म्हणून 25 जणांची मर्यादा टाकलेली आहे। आता काही जणांनी म्हटलं 2 तासात कसं होणार, आता करू काय? नाही तर काही जण मी हेही बघितलेले आहे की 25 जणांची मर्यादा आहे ना, दर 15 मिनिटाला 25 तसं नाही। म्हणून नाईलाज आहे आपला। थोडंसं ह्या परिस्थितीचं गांभीर्य सगळ्यांनीच लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, तसं ते आपण घेतलेलं आहे। मग लग्न समारंभ असेल, धार्मिक, राजकीय, सामाजिक कोणतेही कार्यक्रम, त्याला आपण बंधनं घातलेली आहेत। इतर कार्यक्रमांतर आपण बंदीच घातलेली आहे। तर माझी पुन्हा एकदा विनंती आहे की लग्न समारंभ सुद्धा आपण शिस्तीने थोडेसे पार पाडा। उत्साहाला थोडंसं आपल्याला बंधन घालावं लागेल, उत्साहाला मुरड घालावी लागेल। ती जर का घातली तर लवकरात लवकर आपण या संकटातून मोकळे होऊ। आणि म्हणून पुन्हा एकदा आजपर्यंत जे सहकार्य आपण मला केलं आणि जे आशीर्वाद आपण मला दिलेले आहेत, या सरकारला दिलेले आहेत, हे असेच कायम ठेवा। तुमच्यासाठी हे सरकार जे जे करता येणं शक्य असेल ते केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच एक वचन आपल्याला देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधारणपणे अर्ध्या तासाहून अधिक जनतेशी संवाद साधत होते। सुरुवातीला महाराष्ट्रातली कोरोनाची परिस्थिती, त्याचं गांभीर्य याच्याविषयीची त्यांनी जाणीव करून दिली। त्यानंतर आरोग्य सुविधा काय पुरवल्या गेलेल्या आहेत, मागच्या वर्षीची आणि यावर्षीची परिस्थिती काय आहे, की त्यात किती सुधार आपण केलेला आहे याविषयी ते बोलले। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याच्या विषयी आपल्या सगळ्यांना उत्सुकता होती, 18 ते 44 वर्ष वयोगटातील सगळ्यांचं लसीकरण जे उद्यापासून सुरू केलं जाणार आहे त्याची घोषणा त्यांनी केली। साधारणपणे 6 कोटी जनता या 18 ते 44 वयोगटात येते आणि त्यांचे 2 डोस म्हणजे 12 कोटी डोस आपल्याला लागणार आहेत। सध्या आपण 8 लाख लोकांना दिवसाला लसीकरण करतो आहोत। लॉकडाऊन संदर्भात ते काय म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले, पाहूयात। कडक करण्याची आवश्यकता जरी वाटत असली तरी तशी वेळ येणार नाही, कारण तेवढ्या समजुतीने माझ्या महाराष्ट्रातील माता भगिनी आणि तमाम बांधव
हे वागतायत, समजूतदारपणा दाखवतायत, हिंमत दाखवतायत,